गेल्या जवळपास महिन्याभरापासून फरार असलेल्या प्रशांत कोरटकरचे अनेक फोटो समोर आले, ज्यावरून वादही झाला। त्याचा आता जो फोटो समोर आलाय त्यावरून पोलिसांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे। हा फोटो दुबईतला आहे। शिवरायांचा अवमान करणारा कोरटकर पोलिसांच्या हातावर तुरी देऊन दुबईला पळाला की जुने फोटो टाकून पोलिसांची दिशाभूल करतोय, अशी चर्चा सुरू झाली आहे। फोटो पोस्ट करणारा, हॉटेलमध्ये मुक्काम करणारा कोरटकर पोलिसांना कसा सापडत नाही यावर आश्चर्य व्यक्त होत आहे। पाहूया स्पेशल रिपोर्ट। कोल्हापूरच्या कोर्टातलं स्थगिती घेतलेली आहे स्वतःला अरेस्ट करण्यावर, त्याच्यावर वरती जायला सांगितलंय मी। आणि मी तुम्हाला सांगतो, कोरटकर वगैरे तर चिल्लर लोक आहे हो। शिवरायांचा अवमान करणारा, इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकी देणारा फरार प्रशांत कोरटकर आहे तरी कुठे, असा प्रश्न विचारला जात असतानाच एक फोटो व्हायरल झाला आणि तो दुबईला पळून गेल्याची चर्चा सुरू झाली। अशा पद्धतीच्या प्रवृत्तीला ह्याच्या अगोदरच अटक झाली पाहिजे होती। आज आता महिना होईल, आता या थोड्या दिवसामध्ये, आणि महिनाभर झालं कायद्याचं संरक्षण नसताना, गुन्हे दाखल झालेले असताना एखादा चिल्लर माणूस पोलिसांच्या हातावर तुरी देऊन जर खरंच गेला असेल तर हे संपूर्ण गृह खात्याचं अपयश आहे असं आपण म्हटलं पाहिजे। सहकार्य न करणं याच्या मागे काय आहे ते मला माहिती नाही, पण सहकार्य पोलिसांनी करायला पाहिजे होतं। आणि एवढा मोठा गुन्हा झालेला आहे बेताल वक्तव्य करण्याचा, आणि ते पण छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल, छत्रपती संभाजी महाराजांबद्दल, इव्हन छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिजामाता यांच्याबद्दल सुद्धा त्यांच्या कॅरेक्टरवर लांछनं लावण्याचा प्रकार प्रशांत कोरटकरनी त्या संवादातून केलेला आहे। प्रचंड शिवीगाळ त्यांनी केलेली आहे। पोलिसांपासून सामान्य नागरिकांनीच मोहीम तयार केली पाहिजे, आणि पोलीस का सहकार्य करत नाही एकमेकांना हे मला माहिती नाही। कोरटकर देश सोडून पळाल्याच्या बातमीने पोलीस खडबडून जागे झाले आहेत। प्रशांत कोरटकर विरोधात लुकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे, पण तो दुबईला गेलेला नसून हा फोटो 2023 मधला असल्याचं पोलिसांनी म्हटलंय। नागपूर, चंद्रपूर, मुंबईत त्याचा शोध घेतला जातोय। त्याच्या शोधकामी आपले तपास पथक जे आहेत ते नागपूर, चंद्रपूर आणि मुंबई या 3 ठिकाणी तपास पथक गेलेलं आहे आणि त्याचा तपास शोध सुरू आहे। आणि त्याच्याविरुद्ध आपण लुकआउट सर्क्युलर पण जारी करतोय, आणि तो कुठं ट्रॅव्हल केला, एअर ट्रॅव्हल जर काही केला असेल त्यांनी, त्याबद्दल माहिती घेण्यासाठी ब्युरो ऑफ इमिग्रेशन जे आहे त्यांच्याशी पण पत्रव्यवहार आपण करतोय। आता आपण गुन्हा दाखल झाल्यानंतर कोरटकर चंद्रपूरमधल्या एका हॉटेलात थांबला होता। त्या हॉटेलपासून पोलीस स्टेशन अवघ्या 100 मीटर अंतरावर आहे। कोल्हापूर पोलिसांनी जी माहिती दिली त्याप्रमाणे त्यांनी सिद्धार्थ प्रीमियर हे जे हॉटेल आहे याची काल या ठिकाणी येऊन चौकशी केलेली आहे। मुख्य म्हणजे जेव्हा प्रशांत कोरटकर हा बेलवर होता त्या दरम्यान, म्हणजे 13 मार्चच्या दरम्यान हा चंद्रपूर मध्ये येऊन गेल्याची कोल्हापूर पोलिसांना माहिती मिळाली होती। आणि याच माहितीचा जो शोध आहे किंवा ही माहिती कन्फर्म करून घेण्यासाठी कोल्हापूर पोलिसांचं एक पथक काल चंद्रपुराच्या हॉटेलमध्ये आलं। मात्र या हॉटेलमध्ये त्यांना प्रशांत कोरटकर थांबला होता का, तो किती दिवस होता, तो कोणाला भेटला, याबाबत कुठलीही माहिती जी आहे ती कोल्हापूर पोलिसांच्या वतीने देण्यात आलेली नाही। या प्रकरणाचा घटनाक्रम पोलिसांच्या भूमिकेवर संशय निर्माण करणारा ठरतोय। 24 फेब्रुवारीच्या मध्यरात्री 12:08 कोरटकरने इंद्रजित सावंत यांना फोन केला होता। छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करत सावंतांना धमकी दिली होती। सावंतांचा नंबर त्याने कोल्हापूर पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडून मिळवल्याची माहिती आहे। 25 फेब्रुवारीला इंद्रजित सावंत यांच्या तक्रारीवरून कोल्हापूरच्या राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। 27 फेब्रुवारीला कोरटकरने एक व्हिडिओ तयार करत माफी मागण्याचा प्रयत्न केला। 28 फेब्रुवारीला कोल्हापूर जिल्हा न्यायालयाने त्याला अटकपूर्व जामीन मंजूर केला। कोल्हापूर पोलिसांनी म्हणणं मांडण्याआधीच जामीन मंजूर झाला। कोल्हापूर पोलिसांनी त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली। 18 मार्चला कोल्हापूर जिल्हा न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला। कोरटकरचे राज्याच्या पोलीस दलातील अनेक बड्या पोलीस अधिकाऱ्यांसोबत मैत्रीचे संबंध आहेत। त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर अधिकाऱ्यांसोबतचे त्याचे फोटो याची साक्ष देतात। विरोधकांनी यावरूनच पोलिसांना टार्गेट केलंय। बघा, ज्या दिवशी त्याला हायकोर्टाने जामीन नाकारला तेव्हा तो नागपूरमध्येच होता। ही नागपूर पोलिसांची जबाबदारी आहे। जर तो पळून गेला असेल तर नागपूरच्या पोलीस आयुक्तांचा राजीनामा किंवा त्यांची ताबडतोब बदली करायला पाहिजे। महाराष्ट्रात एवढी अस्थिरता आणि एवढा क्राईम डेटा सांगतो कधीही झालेला नाही।
दिस इज द फर्स्ट टाइम इन हिस्ट्री. आणि ज्या पद्धतीने ज्या माणसावर आरोप झालाय तो देश सोडून जातो, हा माणूस देश सोडून गेलाच कसा, हा माझा प्रश्न आहे. IAS IPS अधिकाऱ्यांच्या गराड्यात नेहमी हा विकृत माणूस राहत होता. IPSचं जे असणारं गेस्ट हाऊस रेस्ट हाऊस आहे त्या ठिकाणी त्यांचा मुक्काम राहायचा आणि पोलिसांशी लागेबंदी असल्यामुळे त्या हितसंबंधाची जोपासना करण्याकरता आणि गृहमंत्री आणि प्रशासन यामध्ये दुवा म्हणून काम करण्याचे देखील आमचा स्पष्ट स्वरूपाचा आरोप आहे. यांना सुरक्षा प्रदान केली, महाराजांचा अपमान केल्यावर पोलीस घराच्या समोर उभे राहिले आणि मागच्या दारातून हा पहिले पळून गेले. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोरटकरला सोडणार नसल्याचं पुन्हा एकदा सांगितलंय. कुठलीही शहानिशा न करता बातम्या चाललेल्या आहेत आणि मी तुम्हाला सांगतो, तो दुबईला जाओ का अजून कुठेही जाओ, पोलीस शोधून काढतील आणि त्याच्यावर कारवाई करतील म्हणजे करतील. कोरटकरचे दोन्ही मोबाईल त्याने बायकोकडून पोलिसांकडे जमा केलेले असले तरी त्यातील डेटा त्याने नष्ट केलाय. पोलिसांना तो डेटा परत मिळवावा लागेल. त्यानंतरच कोरटकर कोणाकोणाच्या संपर्कात होता आणि कोण कोण त्याला मदत करत होतं हे समजू शकणार आहे. मंदार गोंजारी, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.